खरं तर राजकारणामध्ये जिल्हा परिषदेच्या रणधुमाळी वाजल्यानंतर आपण शिरोली, जुन्नरमध्ये आलोय आणि थेट शेताच्या बांधावर जाऊन आपण येथील प्रश्न जाणून घेणार आहे, की यांच्या मनात उमेदवार कोणता आहे आणि महिलांचं आरक्षण पडल्यानंतर महिलेला कोणते उमेदवार पाहिजे यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहे. आपल्यासमोर एक युवती आहे. ताई नमस्कार. काय नमस्कार. सध्या जिल्हा परिषदची निवडणूक लागलेत. आपल्या बोरी खुर्द गटामध्ये कोणता उमेदवार आहे आणि कशा पद्धतीचं काम आहे या संदर्भात आपण थोडी आता सध्या कल्पनाताई काळे उभ्या आहेत. हं. तर त्या खूप छान आहेत, एज्युकेटेड पण आहेत. त्या म्हणजे हेल्पफुल पण आहेत. आता माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झालेला तेव्हा वैभव शेठ काळे अगदी रात्रीपासून तिथंच होते. त्यांनी पण खूप हेल्प केली. ते पण खूप छान आहेत. जेव्हा पण फोन वगैरे करू तेव्हा पण ते अवेलेबल तिथे राहिलेले आहेत. त्यांची पण कामगिरी त्यांनी खूप छान बजावलेली आहे. तर सर्वांनी त्यांना बहुमत मताने विजयी केलं पाहिजे. त्या खूप छान आहेत. बरं, कल्पनाताईंच्या विषयी तुम्ही म्हणतायत. खरं तर कल्पनाताईंची अशी कोणकोणती कामं आहे? कारण की ते विद्यमान सरपंच सुद्धा बोरी खुर्द गटामध्ये ते सरपंच म्हणून कार्यरत आहे. अशी कोणती कामं आहे, की ते महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी चांगली केली? त्या तसं तर महिलांसाठी त्यांनी खूप काही अंमलबजावणी केलेली आहे. महिलांचं आरक्षण झालं, बाकी सदस्य वगैरे काही बचत गटामध्ये वगैरे, बँकेमध्ये वगैरे, तर त्या नेहमी त्यांनी मदत केलेली आहे सर्वांसाठी. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काही मदत केली त्यांनी? वैयक्तिक जीवनासाठी खरं तर आता त्या झेडपीसाठी उभे आहेत. तर मी ॲज अ नारायणगाव मते हॉस्पिटलमध्ये ॲज अ स्टाफ नर्स म्हणून काम करते. तर झेडपीचे इलेक्शन झाल्यानंतर त्यांनी झेडपीचे जे आता इलेक्शननंतर फॉर्म सुटतील, तर त्यांनी थोडंसं हातभार लावला पाहिजे. कारण ओपन गटामध्ये शक्यतो आमच्या मेरिट लिस्टमध्ये नाव येतच नाहीये. आम्हाला थोडंसं मागच मेरिट लागतं. तर त्यांनी थोडंसं लक्ष घालून आमच्यासाठी थोडंसं पुढं काहीतरी प्रगतीचं आव्हान केलं पाहिजे. जेणेकरून आमचं पण मेरिटमध्ये नाव येऊ शकतं. आम्ही तरी कुठेतरी छान गव्हर्नमेंट पोस्टवर लागू शकतो असं. खरं तर महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना अंमलात आणल्यानंतर ही खरं तर तळागाळामध्ये खरं पोहोचली का? आणि येत्या काळामध्ये कल्पनाताई कशा पद्धतीने रुजवणार, की असंख्य महिला ज्या वंचित असतील त्यांच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? खरं तर आपल्याला त्याचा लाभ भेटलाय लाडक्या बहीण योजनेचा? हो, भेटलाय ना. बरं. भेटलेला आहे. पण त्यांनी थोडंसं याच्यामध्ये पण लक्ष घातलं पाहिजे. जास्त करून गव्हर्नमेंटमध्ये आमचं लिस्टमध्ये नाव वगैरे आलंच पाहिजे. कारण आतापर्यंत आम्हाला हा चान्स भेटलेला नाही. मी फॉर्म भरतोय, पण आमचं मेरिटमध्ये नाव येतच नाही. का आता ओपन असल्यामुळे. तर थोडंसं आम्हाला पण भेटलं पाहिजे याच्यामध्ये. आता हे आरक्षण महिलांचं पडलंय, म्हणजे जिल्हा परिषदला आणि एक महिला म्हणून तुम्ही काय पाहताय? म्हणजे ठीक आहे, कल्पनाताई तुमच्यासाठी फेव्हरेट आहे किंवा हो. ते चांगलं आहे. अजूनही त्यांच्याकडे असेल ना, की येत्या काळामध्ये त्यांनी ह्या समस्या सोडवल्या पाहिजे किंवा असे असंख्य प्रश्न असतील, की त्या भागामध्ये तुमच्या दृष्टीने तसं तर रस्ते खूप खराबच आहेत. रस्त्याचं काम त्यांनी केलंच पाहिजे. लाईटी वगैरे रस्त्यांवरती लावल्या गेलेल्याच पाहिजेत. बाकी जर काही महिलांची जर काही प्रॉब्लेम वगैरे असेल, तर ते त्यांनी सॉल्व्ह वगैरे केलेच पाहिजेत. खरं तर आरोग्याच्या समस्या बोरी खुर्द असेल किंवा जुन्नर तालुका असेल किंवा पुणे जिल्ह्यामध्ये खूप भेडसावतात. तर तुमचं याच्यावर मत काय? की उपकेंद्र खरं उभारली जातात, पण याच्यात वेगवेगळी फॅसिलिटी भेटत नाही. याच्यावर काय मत आहे तुमचं? खरं तर सांगायचं झालं तर ग्रामीण भागामध्ये उपकेंद्र वगैरे आहेत. पण त्याच्यामध्ये भरपूर लोकांना प्रायव्हेटला शक्य होत नाही. पैशाची वगैरे प्रॉब्लेम असतात. तर उपकेंद्रामध्ये डायलिसिसची सोय वगैरे झाली, त्यांना कमी खर्चामध्ये ते उपलब्ध कल्पनाताईंनी केले पाहिजेत. म्हणजे जेणेकरून जे गरीब लोकं असतील तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. खरं तर आता तुम्ही ग्रामीण भागातून वेल एज्युकेटेड होऊन काम करताय किंवा वर्क करताय. तर माझा असा प्रश्न आहे, की ज्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील, त्यांची गुणवत्ता कुठेतरी ढासळत चालली आहे. एकेकाळी पहिली तुमच्या काळामध्ये किंवा आमच्या काळामध्ये चांगली होती. याच्यावर तुमचं काय मत आहे? खरं तर आता असं झालंय, की सगळेजण इंग्लिश मीडियमलाच जातात आहे. ज मराठी शाळेमध्ये कुणी जायला मागतच नाहीये. तर हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि थोडंसं मराठी शाळेला पण प्राधान्य दिलं पाहिजे. पण युती म्हणून काय चेंजेस करावे, की ते तुम्हाला जाणवतात, की इथले विद्यार्थी असे ते इंग्लिश मीडियमलाच का जातात? अशा कोणत्या गोष्टी जिल्हा परिषदमध्ये कमी पडतायत? खरं सांगायचं झालं तर जिल्हा परिषदेमध्ये सगळ्या सोयी जर उपलब्ध केल्या, तर इंग्लिश मीडियमचा कल कमी होऊन जिल्हा परिषदेत जास्त मुलांचा कल वाढू शकतो. अशा कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजेत किंवा ॲड केल्या पाहिजेत? बसेसची सोय वगैरे झाली पाहिजे, कॉम्प्युटर वगैरे अवेलेबल केले पाहिजेत स्कूलमध्ये. बाकी ॲक्टिव्हिटी वगैरे चालू केल्या तर इंग्लिश मीडियमचं स्कूल कमी होऊन मराठी शाळेत स्कूल मुलांचा जास्त वाढू शकतो. जास्त ॲडमिशन वगैरे होऊ शकतात भरपूर प्रमाणात. तर खरं तर पाहिलं असेल, की युवतींची पण अशी मागणी आहे, की जे योग्य पद्धतीचं शिक्षण भेटायला पाहिजे. जशा पहिलं होतं, तशी गुणवत्ता कुठे ना कुठेतरी ढासळत चालली. याच्यावर कुठेतरी चेंज झाला पाहिजे. पण आम्हाला कल्पनाताईच हव्या, हे त्यांच्या तोंडातून दिसतंय. किल्ले शिवनेरी, जुन्नर.